नमस्कार शेतकरी बंधूंनो, पावसाळ्याची सुरुवात होत आहे आणि ह्या पावसासोबतच अनेक आजाराची शक्यतासुद्धा आपल्या पशुला होऊ शकते। मग हे टाळण्यासाठी काय करावं? तर हे टाळण्यासाठी आपल्याला आपल्या जनावरांचे लसीकरण करायचे आहे। लसीकरण शक्यतो पावसापूर्वीच करावे, परंतु लसीकरण करत असताना एक लक्षात ठेवा की लसीकरण करण्याच्या 7 ते 14 दिवस आधी आपल्याला जंतनिर्मूलनाचं कामसुद्धा करायचं आहे, म्हणजेच आपल्या जनावरांचं डिवर्मिंग करायचं आहे। आता हे लसीकरण नेमकं कुठलं करायचं? तर आपले जे गाय म्हैस वर्गातले प्राणी आहेत यांना 7 ते 8 प्रकारच्या लसीकरण आपल्याला करावं लागतात। ह्याच्यामध्ये आहे FMD म्हणजे लाळ्या खुरकूत, दुसरं आहे HS, BQ, ब्रुसेलोसिस, थायलेरिओसिस, अँथ्रॅक्स आणि LSD। आता हे नेमकं लसीकरण करायचं कधी आणि नंतर त्याचा डोस कसा घ्यायचा? तर पहिलं जे लसीकरण आहे ते फूट अँड माउथ डिसीजचं म्हणजेच लाळ्या खुरकुताचं। ज्यावेळेस वासराचं वय 4 ते 5 महिने असेल त्याच्या पुढे आपल्याला हे लसीकरण करायचं, म्हणजे 4 ते 5 महिन्याच्या वासराला पहिलं लसीकरण करायचं आहे। यानंतर 1 महिन्यानंतर ह्याला एक बूस्टर डोस द्यायचा आहे आणि ह्यानंतर मात्र प्रत्येक 6 महिन्यानंतर FMDचं लसीकरण करणे आवश्यक आहे। साधारणतः मार्च, एप्रिल किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यात ह्या लसीकरण केलं जातं। शासनातर्फे आता ही लस उपलब्ध झालेली आहे, काही ठिकाणी होत आहे, तर ह्याचं लसीकरण मात्र अवश्य करून घ्या। HS म्हणजेच हेमोरेजिक सेप्टिसिमिया 6 महिने वयाच्या वासरापासून हे पुढे आपल्याला करता येतं आणि हे लसीकरण दरवर्षी एकदा आपल्याला करायचं असतं, शक्यतो पावसाच्या पूर्वीच, म्हणजे मे जून महिन्यात आपल्याला हे HSचं सुद्धा आणि BQचं सुद्धा आपल्याला लसीकरण करायचं असेल। BQ म्हणजे ब्लॅक क्वार्टर। ह्या लसीकरणासाठी सुद्धा कमीत कमी वय 6 महिने असावं आणि दरवर्षी आपल्याला एकदा लसीकरण करायचं आहे। ब्रुसेलोसिस हा एक आजार असा आहे ज्याचं लसीकरण करणं देखील आपल्याला आवश्यक आहे। ब्रुसेलोसिसचं लसीकरण करताना कमीत कमी 4 ते 8 महिने आणि फक्त मादी वासरामध्ये ब्रुसेलोसिसचं वॅक्सिनेशन करायचं आहे, लसीकरण करायचं। आणि हे वॅक्सिनेशन, हे लसीकरण आयुष्यात फक्त एकदाच द्यायचं आहे, कुठल्याही ऋतूमध्ये। ह्याला कुठलेही वेळ बंधन नाही। वासराचं वय जेव्हा फिमेल म्हणजे मादी वासराचं वय जेव्हा 4 ते 8 महिने असेल तेव्हा हे एकदा तिला द्यायचं आहे। थायलेरिओसिस हा आजार जो आहे हा ज्या ठिकाणी गोचिड गोमांसाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा वेळेस थायलेरिओसिसचं वॅक्सिनेशन लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि याच्यासाठी 3 महिने किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या वासरांना हे लसीकरण करायचं आहे आणि हे साधारणतः एकदाच आपल्याला द्यावं लागतं। अँथ्रॅक्स हा जो आजार आहे हा एका विशिष्ट पट्ट्यात असतो, म्हणजे एखाद्या एरियामध्ये हा आजार असतो, त्यामुळे ज्याला आम्ही अँथ्रॅक्स प्रोन एरिया असं म्हणतो, या एरियामध्ये ह्याचं ज्या भागात स्थानिक उद्रेक आहे या भागात ह्या अँथ्रॅक्सचं लसीकरण करणं आवश्यक आहे। वय वर्ष 6 महिने किंवा त्याच्या पुढे आपल्याला हे लसीकरण करायचं आहे आणि दरवर्षी एकदा। आपल्याला माहिती आहे की मागच्या काही वर्षापासून प्राण्यांमध्ये LSD लंपी स्किन डिसीज हा आजार फार मोठ्या प्रमाणात येतो आहे। तर जेव्हा आपल्या वासराचं वय 4 महिने आहे किंवा 4 महिन्याच्या पुढचं आहे त्याच्यामध्ये LSD लसीकरण आपल्याला करायचं आहे दरवर्षी। हे लक्षात ठेवा की दरवर्षी आपल्याला हे लसीकरण करायचं आहे आणि ज्या सीझनमध्ये, कारण LSDची प्रसार जो आहे हो गोचिड गोमांसा अशा उडत्या कीटकांपासून होतो, तर ज्यावेळेस ह्या कीटकांचं प्रमाण वाढत असतं, म्हणजेच एप्रिल मे नंतर त्याचं प्रमाण वाढतं, तर त्यावेळेस आपल्याला हे लसीकरण एप्रिल मे नंतर आपल्याला हे करणं अत्यंत आवश्यक आहे। तर लसीकरण केल्यामुळे काय होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, लसीकरण केल्यामुळे हा आजार आपल्या प्राण्याला येत नाही, आपल्या पशुला येत नाही। त्याच्यात त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ह्या आजारामुळे जो पुढचा आपला मोठा खर्च आहे तो टळू शकतो आणि जनावर आपलं सुदृढ राहतं। लसीकरण करत असताना एक आपल्याला लक्षात घ्यायची बाब आहे, ती म्हणजे हे लसीकरण तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या द्वारे करून घ्यायचं आहे। दुसरं, लसीकरण जेव्हा केलं जातं तेव्हा बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी गाठ येते आणि त्यामुळं आपण काय करतो की हे लसीकरण टाळतो। तर तसं करू नका। गाठ येते म्हणजे या जनावराच्या शरीरात कुठली तरी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, त्यामुळे ही गाठ झालेली असते।
तर लसीकरण केल्यामुळे गाठ येते, मग माझं जनावर चांगलं दिसणार नाही, त्याला काहीतरी होईल, हा विचार सोडून द्या. गाठ जरी येत असेल तरी लसीकरण महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आपल्या प्राण्याचा जीव वाचवायचा आहे. बऱ्याच वेळेस लसीकरणानंतर दुधाच्या उत्पादनात थोडाफार फरक पडतो, पण तो अगदी तात्पुरता असतो, 1-2 दिवसाचा फरक असतो, कारण त्यामुळे ही जे लसीकरण केलेलं जनावर आहे त्याला एक स्ट्रेस येतो, ताण येतो, थोडाफार तापही येऊ शकतो, पण याला घाबरू नका, काळजी करू नका. लसीकरण मात्र अवश्य करा.